हाय सगळं युट्यूब सगळ्यांना रामकृष्ण हरी. सकाळ सकाळी सगळ्यांना शुभ सकाळ. मी बनवते स्वयंपाक छान असं मस्तपैकी अंड्याची भुर्जी आणि चपात्या. तर छान अशी मी तयारी करून घेते मस्तपैकी. कढई तापाय ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी जरा तेल घालते छान असं. अंड्याच्या भुर्जीला तेल जरा जास्तच लागतं, त्याशिवाय काही चांगले लागत नाही. हे आहे मिरची पावडर छान अशी मस्तपैकी, आणि हे आहे चिकन मसाला थोडासा टाकला तरी चालतो या. आणि ह्याच्यात हळद वापरणार आहे, ह्याच्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर असे छान असे आहेत. आणि ह्याच्यामध्ये अंडे असे अंडे हे ते तुम्हाला दाखवते. असे अंडे आता मी हे तर काढून घेते अंडे. तेल घातले तापायला. हे असे अंडे छान असे मस्तपैकी तेल घातलंय मी कढईमध्ये. तर पहिलं काय करते, आल्या लसणाची काही पेस्ट नाही मी बनवली. आता मी ह्याच्यामध्ये कांदा घालते. स्वप्नेला खायचं ध्यान झालं अंड्याची भाजी, मला आवडते. सगळा आता मी कांदा घातला आहे ह्याच्यात मस्तपैकी. आपल्याला भाजून घ्यायचं. छान असा भाजायचा तांबूस कलरचा मस्तपैकी. तेल जास्त भाजू दे चांगला. तोपर्यंत मी काय करते, आले लसणाची का नाही हे मिरची पावडर आहे आणि हे चिकन मसाला आहे. तोपर्यंत मी ह्याच्यामध्ये मिक्स करून काढते. आणि दुसरं घरचं थोडंसं तांबडं तिखट घालणार आहे ह्याच्यामध्ये. हे आहे आपलं घरचं तिखट. छान असं ह्याच्यामध्ये थोडंसं घालून साईडला कांदा तोपर्यंत आपल्याकडे भाजतो चांगला कांदा. आता हळद, थोडीशी हळद आणि मीठ चवी करतो. हां थोडंसं घालते, जास्त नाही झालं खराब वेळेला नको. कांद्याला काय कलर. कांदा भाजतोय छान. पावसाचं तर वातावरण लय जोरात आहे इकडे. दाखवून नको हे. आता आपण छानपैकी तेल घालूया. आणि तोपर्यंत कांदा भाजूस तर आपण अंडी फोडून घेऊ. आता तोपर्यंत डबा अंडी फोडून घेऊया. छानपैकी अंडी फोडूया. का होती 6 अंड्याचे बरं पडले. आज काय तरी खायची इच्छा झाली म्हणून घेतलंय बनवायला.
करूया. आता ही मिक्स करून घ्यायचं. एक मिनिट कांदा बघा भाजला कांदा काय बघा मस्त कांदा भाजलेला आहे. अंडी फोडूपर्यंत आपण टमॅटो टोमॅटो टोमॅटो छान भाजून घ्यायचं. भाजून घेते आणि टाकायचं. असे अंडी फोडून घेतले आणि इकडं कांदा भाजतो, टोमॅटो भाजतो. छानपैकी टमाटा भाजून घेतलाय. छान भाजले. आपण ही तांबडं तिखट आणि हळद मीठ आणि घरचं मीठ आणि मीठ घालून घ्यायचं आणि ही टोपण लावायचं, ठेवून टाकायचं. मिक्स करते. दीदी त्याच्यामध्ये सगळं घातलंय तुम्ही बघू शकता. छान असं. आता थोडीशी कोथिंबीर आणि अंड्यात आता हे हलवून घ्यायचं. छान पैकी मिक्स करते आपण हे. आणि एक झाकून ठेवायचं बारीक गॅसवरती. नंतर उघडायचं. हां जरा वाफ येईपर्यंत म्हणजे आताच नाही घालणार. 10-5 हे मिनिटं. सगळं थोडंसं भंगरा चांगला झाला का नाही मग झाकून ठेवणार. ते चांगलं जे होईपर्यंत असं मिक्सच करावं लागतं ह्याला. साडीचं हे पुसून घ्यायचं. पोहायला हवं. तुझ्या काय उठलं नाही अजून. छान मिक्स करते आणि दाखवते. मस्तपैकी अंड्याची भुर्जी झालेली आहे. आता त्यावर त्यात कोथिंबीर. काय लाईटीमुळे व्यवस्थित दिसत नाही पण छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त झाली आहे. एक नंबर झाली आहे. वास तर छान यायला लागला आहे. अजून एकदा मिक्स करते आणि झाकून ठेवते. खायासारखी झाली छान असे मस्त. तर चला सगळ्यांना बाय बाय.